विकास आघाड़ी के टाइम पे तो सुशांत सिंह राजपूत जैसे लोगों को मार डाला जाता था, उसमें मंत्रियों का नाम आता था, सीएम के सोकड़ बेटे का नाम आता था, तभी कोई बोलता नहीं था। आज जैसे मैंने एक किसी ताई को फोन करके रोते हुए देखा, कभी सुशांत सिंह राजपूत जैसे आदमी के लिए रोते हुए हमारे सुप्रिया ताई को सुना नहीं था हमने। और जेव्हा आर्यन खान असतो तेव्हा ताईला चिंता असते, सैफ अली खान असतो तेव्हा ताईला चिंता असते, कधी राजपूत असतो तेव्हा ताईला चिंता नसते। नक्की त्यासाठी तर ड्रोन आणलेला आहे ना। ड्रोन नाही का, आम्ही फॅमिली फोटो काढायला कधी ड्रोन नव्हते ते। एवढंच त्यांची चिंता आहे तर परत पाकिस्तानमध्ये घेऊन जावा ना त्यांना। 28 दिसंबर 2024 के तरफ एक हमारे मछुआरों की बोट, ये बड़े पैमाने पे उसका नुकसान हुआ था। उस फैमिली का नाम टिपरी है, उनकी पूरी फैमिली आज इधर मौजूद है। हमारे फिशरीज मिनिस्ट्री के माध्यम से उसका पंचनामा हमने किया। हमारे विधायक पाटिल जी ने भी उसके बारे में हमारे पास मांग की थी और उसके अनुसार आज राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के हाथ से उनको 18,55,000 18,55,000 इतनी नुकसान भरपाई हमारे मत्स्य व्यवसाय खाते ने उनको पूरी की पूरी वापस दे दी है। इस तरीके के कुछ भी नुकसान अगर हमारे समुद्र के पास होगा तो तभी उस मछुआरों को मदद करने का काम हमारे सरकार करेगी, इतना ही मैं कहना चाहता हूं। विपक्ष लगातार ये आरोप कर रहे हैं कानून व्यवस्था बिघडली आहे। ड्रोन मार्फत जी तुम्ही एकंदरीत आता प्रणाली विकसित केली होती त्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या 2 बोटी जप्त केल्याची मागणी चौकशी रत्नागिरीमधून, आता यापुढे अशा प्रकारच्या आणखी ज्या बोटी येतात चाप लावला जाईल। नक्की त्यासाठी तर ड्रोन आणलेला आहे ना। ड्रोन नाही का, आम्ही फॅमिली फोटो काढायला कधी ड्रोन नव्हते ते। अशा पद्धतीच्या आमच्या किनारपट्टीवर कोणीही परकीय अतिक्रमण करून आमच्या किनारपट्टीला अगर असुरक्षित ठेवण्याचा कोण प्रयत्न करेल, कोण वाकड्या नजरेने बघेल, सागरी सुरक्षेच्या अंतर्गत जे काल त्याचा उल्लेख आदरणीय पंतप्रधानांनी पण केलेला होता की सागरी सुरक्षा ही आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे। त्यानुसार ते ड्रोन जे लावलेले आहेत त्यानुसार कारवाया फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। माझा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या किनारपट्टीवर कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही। निश्चित पद्धतीने बाहेरून येणाऱ्या ह्या ज्या काही अतिक्रमण आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं। कानून व्यवस्था बिगड़ी हुई है। सैफ अली खान ने इस तरीके से हमला होगा, पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी म्हणतात भारतीय सुरक्षित नाहीये आणि त्याला हिंदू महासभा जबाबदारी तिने प्रॉपर ट्विट केलेलं आहे। एवढंच त्यांची चिंता आहे तर परत पाकिस्तानमध्ये घेऊन जावा ना त्यांना। तुमचं म्हणणं आहे की भारतामध्ये आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्या आमच्या भारताला हिंदू राष्ट्र म्हणतात ते सगळे सुरक्षित आहेत। या सगळ्या घटनेवर पोलीस खातं म्हणून आमचं सरकार म्हणून आम्ही फार बारकाईने नजर घेऊन आहोत। सगळं लक्ष केंद्रित आहे, सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचं आमचं काम करतो। शेवटी चौकशी होऊन दे की नेमकं त्या घरात नेमकं काय झालं। आपण फक्त तर्क वितर्क लावतोय, पोलीस चौकशी करते, सीसीटीव्ही तपासतोय, त्या संबंधित जो काही आतमध्ये तो आला त्याची पहिली चौकशी होईल, बाबा तू का नेमका आतमध्ये आलेला आहे, आणि ते चौकशी झाल्यानंतर त्याची स्टेटमेंट ऐकल्यानंतर मला वाटतं आपण निष्कर्षावर पोहोचलं पाहिजे। अगोदरपासून एवढं उठवलं आपण कशाला होतोय, नेमकं तो आतमध्ये का आलेला, तो त्याच्या घरी का गेला याची थोडी माहिती तरी पहिला पोलिसांना मिळून दे। पण जितेंद्र आव्हाड किंवा राष्ट्रवादीचे अनेक नेते बोललं जाते, लक्षात घ्या, पोलीस चौकशी सुरू आहे। पोलीस चौकशी संपल्यानंतर त्याची ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर आपल्याला नेमकं कळेल तो आतमध्ये का आलं, मग या सगळ्या स्टोऱ्या लावू शकतो। हे ऐकून नाहीतर प्रत्येक जण आता तुम्ही काही बोलू शकता, चोरीच्या प्रकरणात आहे तो काही वेगळा, काही मसाज द्यायला पण आला असेल आतमध्ये। हा, त्याची चौकशी होऊन दे ना, व्यवस्थित होऊन दे चौकशी। एकदा चौकशीवरून काय निष्पन्न झालं त्याच्यावर चर्चा करू ना। म्हणतात
फॅमिलीला ट्रोल केलं जायचं, तैमुरेला ट्रोल केलं जायचं मुलाला. त्याच्यावर कट्टरवाद्यांनी हल्ला केला. म्हणून तुम्हाला बोलतो प्रत्येक गोष्टीमध्ये कट्टरवाद आणि हिंदू समाजाचं सातत्याने बदनाम करण्याचं जे काही षडयंत्र यांच्यासारख्या जिहादी मानसिकतेच्या माध्यमातून लोकांकडून सातत्याने होत आहे. काही झालं तर हिंदू समाजाकडे बोट उचलायचं, काही झालं तर हिंदुत्वादी संघटनेला आरोप करायचा. बॉम्ब ठेवणारे वेगळे असतात, जिहाद करणारे त्यांच्याच मतदारसंघामध्ये किती आहेत जरा जितेंद्र आव्हाडनं बघायला सांगा आणि मग दुसऱ्यांवर बोट उचलायला सांगा. म्हणून जास्त बोलात गेला, एकदा चौकशी होऊन दे. चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी. बँड्राचा हा जो कहीं ना कहीं हिंदुत्वादी संगठनों को टारगेट करके सैफ अली खान के घर के अंदर कोई मतलब राज्य की कानून व्यवस्था बिगड़ी हुई है. अच्छा साहब नाइट पार्टी का भी हाथ अच्छी सोच है. वो ये कह रहे हैं कि जब कलाकार जब यहाँ पे हाई सिक्योरिटी है वहाँ पे इस तरीके से बातें हो सकती है तो आम आदमी समझ नहीं. अरे ये तो चोरी का प्रकार अभी कल बाहर आएगा नहीं और मालूम पड़ेगा. महाविकास आघाड़ी के टाइम पे तो सुशांत सिंह राजपूत जैसे लोगों को मार डाला जाता था, उसमें मंत्रियों का नाम आता था, सीएम के सोकॉल्ड बेटे का नाम आता था, तभी कोई बोलता नहीं था. आज जैसे मैंने एक किसी ताई को फोन करके रोते हुए देखा, कभी सुशांत सिंह राजपूत जैसे आदमी के लिए रोते हुए हमारे सुप्रिया ताई को सुना नहीं था हमने. फिर इनको आर्यन खान की चिंता है, सैफ अली खान की चिंता है, सुशांत सिंह राजपूत की चिंता नहीं थी क्या कि वो हिंदू था इसलिए. बोलतोय थोडा जरा त्याची चौकशी पूर्ण होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकं काय तथ्य होतं आणि मग त्याच्यावर आपण ही सगळी वेगळी चर्चा क्षेत्र घेऊ. आम्ही परत अर्धा तास येतो आणि बसत सुशांत सिंह राजपूतच्या घरच्या लोकांची केली नाही, ती कधी दिशा सालियांच्या घरच्या लोकांची केली नाही. मग जेव्हा आर्यन खान असतो तेव्हा ताईला चिंता असते, सैफ अली खान असतो तेव्हा ताईला चिंता असते, कधी राजपूत असतो तेव्हा ताईला चिंता नसते.